नमस्कार. आज आपण बघूया उद्या जे आहे 888 लायन गेट पोर्टल ते म्हणजे काय आहे आणि कशा प्रकारे ते रिच्युअल आपल्याला करायचं आहे. सो 888 8 नंबर आहे. 8 नंबर कशाचा आहे तर इन्फिनिटीचा, अबंडन्सचा आहे, प्रतीक आहे. त्याचबरोबर ज्या लोकांना आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी हवं आहे, ट्रान्सफॉर्मेशन हवं आहे, तर त्या लोकांनी नक्कीच उद्या हा प्रयोग करायचा आहे. त्याचे काय बेनिफिट होतात ते तुम्ही स्वतः करा. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स घ्या. त्यानंतर तुम्हाला बरोबर कळेल, की एक्झॅक्टली काय होतं याच्याने काय फरक होतो. सो याला लायन पोर्टल असं का म्हटलं जातं? तर लायनच्या नावावरून. जसं की लायनमध्ये काय क्वालिटी आहे? तर पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर एनर्जी आहे, कॉन्फिडन्स आहे. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्याला लायन पोर्टल असं म्हटलं जातं. तर या दिवशी एक्झॅक्टली काय होतं? तर काही कॉस्मिक एनर्जीज आणि प्लॅनेटचं मॅनिप्युलेशन होतं आणि ते झाल्याने काही एनर्जी हाय होतात, व्हायब्रेशन हाय होतात आणि त्यामुळे त्याचा चांगला इफेक्ट आपण जे काही गोल्स मॅनिफेस्ट करत असतो किंवा आपले ड्रीम्स असतात, तर त्यासाठी ते फुलफिल करण्यासाठी, मॅनिफेस्ट करण्यासाठी सगळ्यात उत्तम दिवस आहे उद्याचा. आणि हा योग 9 वर्षानंतर आलेला आहे. जसं की उद्या 8 ऑगस्ट आहे, महिना 8 आहे, दिवस 8 आहे आणि त्यानंतर इयर त्याचे टोटल करता 2024 2 + 2 + 4 टोटल करता 2024 म्हणजे 8च आलेली आहे. सो 8 म्हणजे शनीचा नंबर आणि 8 हा नंबर आपण उलटा लिहिला, आडवा लिहिला तर कसा होतो? इन्फिनिटीचं सिम्बॉल, प्रॉस्पेरिटी, अबंडन्सचं सिम्बॉल. सो ज्या लोकांना मुख्यतः आपल्या लाईफमध्ये पैसा, अबंडन्स, प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करायचा आहे, त्या लोकांनी नक्की उद्या हा प्रयोग करायचा आहे. खूप छान त्याचे रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांचा जन्म 8, 17, 26 या तारखांना झालेला आहे आणि त्यांना वाटतं आमच्या आयुष्यामध्ये काहीच व्यवस्थित होत नाही, सगळं थांबून-थांबून होतंय. त्यांनी तर नक्की करा. त्यांना सुद्धा खूप छान रिझल्ट उद्या मिळणार आहे. शनीची ज्या शनीच्या राशी आहेत, त्या सगळ्या लोकांनी हा प्रयोग करायचा आहे. शनी महाराज प्रामाणिक आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत असाल, तर त्याचे फळ तुम्हाला ते वेळेवर देतात. पण ते अ, जसं की मी म्हणाले, की प्रामाणिक असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते बरोबर तुम्हाला अ, हे करतात काय म्हणतात काय म्हणता येईल बरं? तुम्हाला ऑब्झर्व्ह करतात, की कसं आहात तुम्ही? तुम्ही खरोखरच प्रामाणिकपणे कष्ट करताय का? मेहनत करताय का? आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं फळ मिळतं. त्यामुळे असं म्हटलं जातं, की या राशीच्या लोकांना किंवा या बर्थ डेटच्या लोकांना त्यांचं कामाचं फळ हळू मिळतं आणि त्यामुळे ही लोकं थोडीशी नाराज असतात. पण नाराज राहण्याचं काही कारण नाही. तुम्ही उद्याचं रिच्युअल नक्की करा. तुम्हाला त्याचे खूप छान बेनिफिट मिळणार आहे. सो आता बघूया काय करायचंय नक्की. एक दिवा घ्या. जर दिवा तुमच्याकडे नसेल तर कॅन्डल घ्या. एक अगरबत्ती घ्या. सकाळी बरोबर 3 ते 5 च्या दरम्यान तुम्हाला करायचं आहे. जर पॉसिबल असेल तर. कारण ही पहाटेचा हा ब्रह्ममुहूर्त आहे आणि असं म्हणतात, की ब्रह्ममुहूर्तावर आपण जे काही या युनिव्हर्समध्ये मागतो, आपली विश ही फुलफिल होते, कंप्लीट होते. पण तुमचे इंटेन्शन चांगले असायला पाहिजे. बिकॉज सगळं काही एनर्जी आहे आणि आपले इंटेन्शन सुद्धा एनर्जीवरच काम करते. सो आता आपण बघूया काय करायचंय. सकाळी 3 ते 5 दरम्यान उठा. 3 उठा, 4 उठा किंवा 4:30 उठा. मेडिटेशन करायचंय तुम्हाला छानपैकी. फ्रेश राहायचंय त्या दिवशी पूर्णपणे छान हॅपी राहायचंय, आनंदी राहायचं आहे दिवसभर. मग मेडिटेशन करताच तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचंय, की एक्झॅक्टली तुम्हाला काय हवंय. प्रॉस्पेरिटी हवंय, हेल्थ हवंय, पैसा हवाय. तुम्हाला हवं तसं घर स्वप्नातलं हवंय, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, की चांगलं हेल्थ पाहिजे, चांगले रिलेशनशिप पाहिजे. सो इट्स अप टू यू. ते तुमच्यावर आहे, की तुम्हाला एक्झॅक्टली काय हवं या युनिव्हर्सकडून. आणि कोणतीही गोष्ट माझी होईल, होणार आहे, देणार आहे असं नाही. तर ती फुलफिल झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला लिहायची आहे. आणि मग त्या प्रकारे एक नोट लिहायची आपल्याला. तुमचं अफर्मेशन. थँक युनिव्हर्स फॉर व्हॉट कशासाठी तुम्ही करताय? हेल्थसाठी, रिलेशनशिपसाठी किंवा पैशासाठी व्हॉटएव्हर ते तुम्हाला मेन्शन करायचंय. फॉर एक्झाम्पल, थँक यू सो मच युनिव्हर्स. मी आता जे आयुष्य किंवा जीवन जगते, ते खूप सुंदर समृद्ध जीवनासाठी थँक सो मच. थँक सो मच युनिव्हर्स. माझ्या स्वप्नातलं घर यावर्षी मला मिळाल्याबद्दल. सो अशा प्रकारे तुमची ही विश असायला पाहिजे.
आता मेडिटेशन करता करता, व्हिज्युअलाइज करता करता विश करायचीच आहे. पण सपोज 3 ते 5चा मुहूर्त तुमचं चुकलं, काही कारणामुळे मिस झालं. तर काही प्रॉब्लेम नाही. दुपारी सॉरी सकाळी 8 वाजता, 8 वाजून 8 मिनिटांनी किंवा 8 वाजता, त्याचबरोबर रात्री 8 वाजता किंवा 8 वाजून 8 मिनिटांनी तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला वेळ नसेल, मिस झालं असेल. पण या वेळेला करा. नाहीच ही वेळ तुमची काही करून सुद्धा ही वेळ चुकली, तरी दिवसभरात हा उद्याचा दिवसभर चांगला असणार आहे. हा पोर्टल असणार आहे. त्यामुळे दिवसभरात कधीही करा, पण नक्की करा. ठीक आहे? आता एक एक येलो कलरची एक तुम्हाला डायरी घ्यायची आहे. मी दाखवते तुम्हाला डायरी. एक येलो कलरची डायरी घ्या किंवा येलो कलरचं एक पेज घ्या आणि त्यात ते पेज फाडा. डायरीमधले असेल तर ते पेज फाडा आणि त्या पेजवर तुम्हाला हे लिहायचंय. तुमची जी विश असेल ती लिहायची आहे. ओके? आणि मग ती विश तुमचं मॅनिफेस्ट झाल्यानंतर म्हणजेच बोलून झाल्यानंतर तुमच्या पिलोखाली ठेवायची आहे. त्यानंतर सेम रात्री, सकाळी जर तुम्ही हे करत असाल तर संध्याकाळी किंवा रात्री. तुम्हाला काय करायचंय 8 वाजून 8 मिनिटांनी रात्री किंवा 8 वाजून 8 मिनिटांनी सकाळी. पुन्हा एकदा तुम्हाला 88 वेळा तुमच्या मनातली एखादी विश जी फुलफिल करायची आहे ती लिहायची आहे. 88 टाइम. असं रेग्युलर तुम्हाला 8 दिवस करायचं या महिन्यामध्ये. कारण हा पूर्ण महिना हा पोर्टल असणार आहे मॅनिफेस्ट करण्यासाठी. सो येस, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला करा. बेस्ट आहे येलो कलरची डायरी, येलो कलरचं पेज वापरा. नसेल तर नो प्रॉब्लेम व्हाईट कलरचं पेज असेल तरी चालेल. पेन म्हणाल तर ग्रीन किंवा रेड कलरचं वापरा. नसेल लागेल तरी काही प्रॉब्लेम नाही. ब्लू कलरचं पेन वापरा. कारण या सगळ्या गोष्टी आपल्या इंटेन्शनवर वर्क करतात. त्यामुळे इथे कुठल्याही अमुकच पाहिजे अशी कंडिशन नाही. पण असेल तर वेल एंड गुड. कारण हे सगळे कलर्स प्रॉस्पेरिटीचे आहेत. सो लवकरात लवकर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करता. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच उद्या करा. हे रिच्युअल्स मी जसं सांगते तसं. तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे हवंय ते मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि ऑब्व्हियसली पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर तुम्ही सगळे माझे व्हिडिओ बघता, पण बरीच लोकं सबस्क्राईब करत नाही. सो फ्रीमध्ये तर आहे ना, मग सबस्क्राईब करायला काही हरकत नाहीये. सो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक यू. थँक यू सो मच. श्री स्वामी समर्थ.